माझं नाव पंचकला बाळू जाधव. मी कोटमगावला राहते. काय काय त्रास होते पुन्हा थेरपीच्या अगोदर? थेरपीच्या अगोदर माझं कंबर दुखायचं, गुडघे दुखायचे आणि हात मोर होत नव्हता माझा. झोपता वेळेस मी बारीक कपड्याची घडी करून हाताखाली घ्यायचे. कधी कधी झोपेत हात असा उडायचा, हात जोरात झोपेमध्ये असा उडायचा, मग तो हळूच घेऊन इथं ठेवायचा. आणि शुगर बीपी होती मला. आई तुमची डायबिटीजची पहिली लेवल किती असायची? माझी पावणे 200 पर्यंत राहायची. आणि आता? आता 100 पर्यंत आली. मला येऊन 30 तारखेला आली, 30 फेब्रुवारीला इथं आली मी. तर आजपर्यंत आता 5-6 दिवस झाले दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी सांगितलं का तुमची शुगर खूप कमी झाली, तुम्हाला कमी पावरच्या गोळ्या देतो म्हणून. माझी 100 झाली. आता पहिलं काही खायचं मी जरा प्रमाण कमी करायचे. आता सर्व खाते, भात खाते, गोळ्या, गुळाचा चहा पिते, सर्व काही खाते. आणि डायबिटीज किती वर्षापासून होती तुम्हाला? मला कधी होती कधी नाही ते काही मला माहिती नव्हती. पण डोळ्याचं ऑपरेशन करायला गेले मी शिर्डीला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले, 4 वर्ष झाली, डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला शुगर आहे. तेव्हापासून मी गोळ्या खाते. 1-1.5 वर्ष माझी शुगर कमीच नव्हती होत. 250 पर्यंत राहायची दररोज. खाण्याची पथ्य करायची मी, तरी शुगर कमी होत नव्हती. 4 वर्ष झाले डायबिटीजला, तरी त्यांची नॉर्मल लेवलला कधी आलेली नव्हती. 200-250 त्यांची डायबिटीजची लेवल असायची. आणि आता थेरपीला किती दिवस झाले? पण ते आज किती तारीख आहे? 12 15 दिवस झाले. ठीक आहे, 15 ते 20 दिवस झालेले आहे आईंना. ठीक आहे, आईंचा खाणं खूप कमी आहे आणि रेग्युलर खूप जास्त करत असतात. ठीक आहे, तर त्यांना पूर्ण डायबिटीजची लेवल नॉर्मल लेवलला आलेली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या जी गोळी आहे ती सुद्धा अर्धी केलेली आहे. काही दिवसांनी ती अर्धी सुद्धा गोळी घ्यावी लागणार नाही आहे. ज्या गोष्टी खात नव्हत्या त्या गोष्टी पण आई खायला लागलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे हात त्यांचा वर खाली होत नव्हता, आता वरती पण होतो आहे, खाली पण होतो आहे. माझा हात वरही होतो आणि फिरत होतो, म्हणजे हाताला 50% माझा. तर अशा पद्धतीने आईना थेरपीचा सराव झालेला आहे. तुम्हाला जर थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्ही कोणाला थँक्यू म्हणाल? थेरपी सेंटरला आणि आपला बेल्ट आहे ना त्याला. पिरायपलचा बेल्ट. ठीक आहे, पिरायपलचा बेल्ट आईना खूप आवडतो. ठीक आहे, तर त्यांना त्याच्यामुळे खूप जास्त फायदा पडलेला आहे. ठीक आहे, तर आई सेंटरला थँक्यू म्हणत आहेत. आणि आई बाबांना जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय संदेश द्याल? माझी इच्छा अशीच आहे, मला जे दुःख नाही मी दुसऱ्याला माझी ठीक झाले तुम्ही दुसऱ्याला पण सांगत तर तुम्ही पण तिथं जा, तिथं जा, तुम्हाला आराम पडेल. दवाखान्यामध्ये पैसे घालवायची काही गरज नाही आहे. थेरपीला आलं तर आपल्याला फुकट सर्व काही भेटते. तर मी थेरपी सेंटरचे आभार मानते. थँक्यू सो मच आई आलेले आहेत. तसंच त्यांची बहीण कुंदा चव्हाण आई. ठीक आहे,